मुक्ताईनगर तालुक्यात पिंपरी नांदू येथे तापतेश्वर महादेव कावड यात्रा उत्साहात संपन्न। पिंपरी नांदू तापतेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी कावड यात्रा 1 किलोमीटर पर्यंत महादेवाच्या गजरामध्ये संपन्न करण्यात आली आहे। पंचक्रोशीतील महादेव भक्त या कावड यात्रेमध्ये सहभागी झाले होते। महादेव मंदिराला पुरातन महादेव मंदिर सुशोभित आणि भव्य मंदिरासाठी गावातील सार्वजनिक सर्व धर्मातील लोकांनी सहकार्य करून हे मंदिर स्थापन करण्यात आलेले आहे। या वर्षाची दुसरी कावड यात्रा अगदी आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात आली। या प्रसंगी गावकरी महिला व ग्रामस्थ नारायण पाटील, रामदासजी तायडेटलर, मयूर पाटील, मयूर चौधरी, मोहन पाटील, राजू महाराज, चेतन महाजन, चेतन पाटील, संजय काशीनाथ पाटील, सुखदेव पाटील, निलेश चौधरी, साई तायडे, जगदीश चौधरी, ओम तायडे, संगीताबाई पाटील, पूजाबाई चौधरी, तेजल चौधरी, मीनाबाई जैन, द्वारकाबाई पाटील, रोशनी जैन, संगीताबाई चौधरी कावड यात्रेत सहभागी झाले होते। मधुकर भोई, दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुक्ताईनगर। जय तापतेश्वर महादेव मंदिर, जय भोलेनाथ। आज या गावामध्ये 29 ऑगस्ट या ठिकाणी कावड यात्रा साजरी करण्यात आली। यामध्ये गावातील सर्व सहकारी भोलेनाथाचे भक्त, खेड्यापाड्यावरची जे मंडळी आहे, जे लगत गावं जी आहेत, देवळा आहेत, धुरखेडा आहेत, मोराशीम आहे, बेलसवाडी, नायगाव आहे, पिंपरी नांदू आहे, जर पंचगावातील लोकांनी या ठिकाणी कुटुंब गर्दी केली होती। आणि कावड यात्रा ही ताप्ती किनारपट्टीवर हे महादेव मंदिर स्थापन झालेले आहे 2009 पासून। तर 2024 जवळपास 13-14 वर्षे या ठिकाणी झालेले आहेत। आणि ताप्तेश्वर त्या मंदिराचे जे आहे ते कावड यात्रा नदी आपल्या तापी नदीपासून तर 1 किलोमीटर। तापतेश्वर महादेव मंदिर पिंपरी नांदू कावड यात्रा ह्या दरवर्षाप्रमाणे साजरी करतात की या वर्षी केली आपण महाराज? 2 वर्षापासून चालू केलेली आहे। याच्या अगोदर 2009 पासून हे मंदिर बांधलेलं आहे। अच्छा। परत जीर्णोद्धार 2020 पासून जीर्णोद्धार झालेला आहे। बाकी काम इतकं राहिलेलं आहे। कावड यात्रा ही दरवर्षी किती गावातील भाविक भक्ती होते का महादेवाचे? 150 ते 200च्या संख्येनं उपस्थित राहतात। अच्छा। आपण संस्थेचे काय नाव आपलं? तापतेश्वर महादेव मंदिर। तुमचं नाव सांगा। तुम्ही जे अग्रेसर किंवा निधी उपलब्ध करून हे मंदिर स्थापना केली? आम्ही सार्वजनिक मंदिराची स्थापना केलेली आहे। मी रामदास टेलर, पिंपरी नांदू। सर्व गावकऱ्यांचं सहकार्यातून मंदिराची निर्मिती केलेली आहे। बरोबर। आणि हे जे कावड यात्रा आहे कुठून ते कुठपर्यंत घेऊन गेले महाराज आपण? 1 किलोमीटर तापी नदी काठावरून तर तापतेश्वर महादेव मंदिर 1 किलोमीटरचं अंतर आहे। ठीक आहे।